हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सकाळ सकाळी पोहे आणि चहा माझा बनवून रेडी झालेला होता. छानपैकी पोहे खाल्ले, चहा पिला आणि त्याच्यानंतर मिहीरला सोडलं. तर मिहीरचा हाफ डे होता, कारण की मिहीरचा लास्ट डे होता एक्झामचा. सो मिहीरला घेऊन आले, सोबतच पिनाकिनमधून त्याची पॅन्ट आलेली ते पण झालं. विशालला पोहे दिले, जसं की मी तुम्हाला सांगितलं. पोहे छानपैकी दिले, छानपैकी चहा घेतला. आणि मी आज ते केसांना ऑइल लावलेलं होतं. आज ऑइल डे होता छानपैकी. आणि आज म्हटलं फिश फ्राय आणि प्रॉन्स करी बनवायची. सो सर्वात पहिलं फिश फ्राय करायला मी मॅरिनेशन बनवलं. त्याच्यामध्ये मिरची, लसूण, अजून त्याच्यासोबत अद्रक आणि कोथिंबीर ह्या सगळ्यांचा पेस्ट करून घेतला छानपैकी आणि तो फिशला लावला. त्याच्यानंतर त्याच्यावरती हळद टाकली, नमक टाकलं, हिंग टाकली, लाल मिरची पावडर टाकली आणि एंडमध्ये लिंबू टाकला. सो छानपैकी त्याला मॅरिनेशन करायला ठेवलं होतं. मी सकाळीच मॅरिनेट केली होती फिश आणि तशी मॅरिनेशन मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि ते फिश फ्राय संध्याकाळी करणार होते. सेम मॅरिनेशन जे आहे ते मी प्रॉन्ससोबत पण केलं. प्रॉन्स छानपैकी वॉश करून घेतले. त्याच्यामध्ये नमक, हळद, तिखट आणि थोडासा मसाला जो आपल्याला होता प्रॉन्स फिशचा तो पण त्याच्यामध्ये टाकून छानपैकी मॅरिनेशन सुरू झालं. सो त्याच्यानंतर मी कोटिंग करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये आपला रवा फ्राय करणार होते. सो सर्वात पहिलं मी थोडंसं राईस फ्लावर घेतलं, त्याच्यामध्ये मी थोडा रवा टाकला, नमक टाकलं, त्याच्यामध्ये हळद टाकली, हिंग टाकलं आणि लाल मिर्च पावडर टाकली. छानपैकी त्याला हलवून घेतलं. सो आपलं मॅरिनेशन जो केलेला आहे त्याच्यामध्ये रवा फ्राय मसाला पण आपला रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर मी छानपैकी जो रवा मसाला आपण केलेला होता त्याच्यामध्ये ते आपली फिश फ्राय जे मॅरिनेटेड आहे ते म्हटलं थोडंसं आपण ट्राय करून बघू. सो फिश फ्रायचं फिश मी छानपैकी त्याच्यामध्ये कोट करून थोडंसं ऑइलमध्ये त्याला छानपैकी फ्राय करून घेतलं. अमेझिंग फिश फ्राय झालेली होती. बघू शकता त्याचा कलर पण खूपच जास्त अमेझिंग आलेला होता. आणि शॅलो फ्राय करायचा आहे, जास्त वेळ नाही करायचं, नाही तर फिश ओव्हरकुक होते. सो खूपच छान माझा ट्राय होता आणि फर्स्ट टाईम बनवली होती. सोबतच मी प्रॉन्स करी पण बनवायला घेतला. मी त्याच्यात मसाला अगोदरच बनवून ठेवलेला होता. आणि ही आहे आपले प्रॉन्स, मॅरिनेटेड प्रॉन्स. थोडंसं ऑइल टाकून मी पहिलं त्याला छानपैकी सॉते करून घेतलं. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे सॉते झालेली आहे. आणि थोडा वेळ प्रॉन्स जे आहे त्याला जास्त टाईम नाही लागत कुक व्हायला. सो आपला जो आपण बनवलेला मसाला होता तो टाकला छानपैकी. त्याच्यामध्ये नमक टाकलं, थोडंसं तिखट टाकलं आणि प्रॉन्स मसाला टाकला. ह्याच्यासोबतच आपला प्रॉन्स करी पण इथे रेडी होतो. सो सोबतच भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच माझ्या व्लॉगला खूप सगळं प्रेम देत राहा. बाय बाय.